प्रफुल्ल लोढाकडे हनी ट्रॅपची माहिती असून एसआयटी चौकशी करा अशी मागणी खडसेंनी केली आहे। तर एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। खडसेंनी मुलाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करावी असं म्हणत महाजनांनी पलटवार केलाय। प्रफुल्ल लोढानं एक व्हिडिओ बनवला, त्यात त्यानं त्याच्याकडे अनेक मोठे पुरावे असल्याचं सांगितलंय। एक बटन दाबलं की देशामध्ये हाहाकार माजेल असं तो म्हणालाय। असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय। सगळे जे काही अश्लील साहित्य वगैरे आहेत मुलींचे वगैरे त्याच्याकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे। आता माझं सरकारला एक निवेदन आहे की या सगळ्यांची सखोल चौकशी स्थानिक पोलीस करू शकणार नाही, कारण स्थानिक पोलिसांवर मंत्र्यानेच धमकी दिल्याचं किंवा मंत्र्याचंच त्याचं नाव घेतलेलं आहे असं दिसतंय। एकंदरीत त्याची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करावी, मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावी, त्याचं महिला अधिकारी घ्यावं आणि यामध्ये जे गुन्हे आहेत, दाखल गुन्हे आहेत, त्यामध्ये दाखल गुन्ह्यांची चौकशी करायला सरकारला आजच अडचण नाही। हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष 2 वर्षांनी काय काय बरळला, काय काय बोलला, त्याने तर मागणी केली ना। आता हे म्हणतात त्याची एसआयटी नेमा मागणी करा। प्रफुल्ल लोढांनी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे, सांगितलं त्यांना ओपनच सांगितलं, मी नाही म्हणत, हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून। पण बोलताना वगैरे आपण त्याला थोडंसं जीभ आवरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे, मला असं वाटतं। मला तुम्ही दमबाजी करू नका, मला पुरावे काय मागतात, माझ्याकडं एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल। तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेलजवळ 3 महिने रोज बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझी खुशामत करत होते। विसरू नका म्हणे ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे। खडसे साहेबांनी विषय मांडला तर त्यांनी काहीतरी भूमिका त्यांच्याकडे असेल म्हणून मांडला असेल। माझ्या माहितीप्रमाणे त्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं गृह खातं त्यांच्याकडे आहे, याची आम्ही चौकशी करतोय। ज्यावेळेला आपण या पद्धतीने उत्तर दिल्यानंतर काही ठिकाणी कारवाई सुद्धा झालेली आहे असं मला कळतंय। यातून सत्य बाहेर यावं आणि ते जनतेला कळावं एवढीच आमची